माझी जीवदानी माय गो ऐ माझी जीवदानी माय येता संकट उभी तुराय येता संकट उभी तुराय माझा तुझ्यावर भरोसा हाय माझा तुझ्यावर भरोसा हाय माझा तुझ्यावर भरोसा हाय माझा तुझ्यावर भरोसा आहे VIP माणसाचा आज इंटरव्ह्यू आहे अवल्या VIP दोस्ताचा। आज इंटरव्ह्यू आहे गोरगरिबांमध्ये रमणारे VIPचा। तर मित्रांनो आज इंटरव्ह्यू आहे एका VIP माणसाचा, ते सुद्धा आई जीवदानी दर्शनाला। चला तर मग भेटू आई जीवदानी दर्शनाला। नमस्कार मित्रांनो, मी निलेश रामाणे, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आई जीवदानी दर्शनाला, ते सुद्धा VIP दर्शन VIP माणसासोबत। तर मित्रांनो रोपवेचे तिकीट काढल्यानंतर आम्ही निघालो VIP सोबत आई जीवदानी दर्शनाला। तर रोपवेमध्ये हे बघा VIP म्हणजेच विशेष अतिथी तिकीट आहे। तर मी निघालो VIP सोबत रोपवेमध्ये। तर मित्रांनो पुढील प्रवास VIP बरोबर कसा झाला संपूर्ण व्हिडिओमध्ये पहा। रोपवेमध्ये बसल्यानंतर मित्रांनो खूप भारी वाटलं, ते सुद्धा VIP माणसासोबत। रोपवे स्टार्ट झाल्यानंतर समोर बघा गॅपमधून आजूबाजूला सुंदर झाडी, सुंदर असं वातावरण आणि त्यामधून चाललेलं आपलं डोंगरावरती रोपवे आणि समोर बसलेला व्हाईट शर्टमध्ये आपला VIP माणूस, त्याच्या बाजूला असलेला PA। तर मित्रांनो रोपवेमध्ये 100 लोक बसू शकतील असा हा रोपवे बनवलेला आहे। न घाबरता वयस्कर लोकांना सुद्धा या रोपवेमधून सहजपणे प्रवास करता येतो। आमच्यासोबत VIP आणि VIP सोबत आम्ही खूप मजा करत होतो आणि मजा सुद्धा घेत होतो। प्रवास करत असताना हे बघा रोपवेचं क्रॉसिंग आहे, कशा प्रकारे रोपवेचं क्रॉसिंग होतं ते तुम्ही पाहू शकता। हे बघा अशा रीतीने आपलं रोपवेचं क्रॉसिंग आहे। 1 लेन मध्ये मध्येच रोपवेसाठी क्रॉसिंगसाठी जागा बनवलेली आहे आणि सहजरित्या आपलं रोपवे चढत असतो। न पडायची भीती ना तुटायची भीती, मनातून शंका काढून टाका। तर रोपवेचे तिकीट आहे मित्रांनो, जाण्यासाठी 100 रुपये, येण्यासाठी 100 रुपये, परंतु आमची VIP तिकीट असल्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची गरज लागलीच नाही, कारण आमच्यासोबत VIP माणूस होता। हे बघा एकदम मध्ये मोठे रॉड आहेत, त्या रॉडने रोपवेला खेचलं जातं, ना तुटण्याची भीती ना अजून कसली। तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आहोत आई जीवदानीच्या दर्शनाला। उतरल्यानंतर आपल्याला खाली ग्राउंडला लिफ्ट लागते, लिफ्टवरून आम्ही पोचलो 6व्या माळ्यावरती। सहाव्या माळ्यावरती एक आपले काका होते ते उतरले, त्यानंतर आम्ही रोपवेने उतरलो 7व्या माळ्यावरती। थेट आई जीवदानीचं दर्शन लिफ्टमधून उतरल्यावर समोरच
लिफ्टमधून उतरल्यावर डायरेक्ट आपण गाभाऱ्यात उतरतो आहोत. तिथून आम्ही थोडं चालत जाऊन वरच्या साईडला येऊन हे बघा थेट गाभाऱ्यात आलो. ॲक्च्युली कॅमेरा अलाउड नाही, पण आपल्यासोबत VIP असल्यामुळे आपण VIP दर्शनाचा फायदा उचललेला आहे. समोरच गाभाऱ्यात आल्यावरती माझं सुद्धा VIP सोबत मनसोक्त सुंदर असं दर्शन झालं. पहिल्यांदाच जसं आई जीवदानीचा हसरा चेहरा VIP सोबत बघायला भेटला आणि खूप जवळून आणि शांतपणे VIP दर्शन मला सुद्धा घेता आलं. सरांची ओळख असल्यामुळे मला सुद्धा VIP ट्रीट मिळत होती. दर्शन झाल्यानंतर आम्ही उतरत होतो पुन्हा आपल्या रोपवेकडे. रोपवेकडे जाताना आम्ही तिघही खूप आनंदात होतो, कारण आई जीवदानीचं दर्शन खूप सुंदररित्या पार पडलं. पुन्हा आम्ही रोपवेमध्ये बसून आई जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी यायला निघालो. तर मित्रांनो, हा क्रॉसिंग बघा कसा होत होते. रोपवे क्रॉसिंग एकदम तुम्हाला जवळून बघायला मिळेल. हे आहे रोपवे क्रॉसिंग. तर मित्रांनो, दर्शन झाल्यानंतर आम्ही पायथ्याशी उतरलो. उतरल्यानंतर सगळे रोपवेतले प्रवासी, त्यानंतर समोरच अजून एका VIP साहेबांचं दर्शन झालं. ते बघा समोर, हे बघा, हे बघा. त्या VIP बरोबर बोलताना आमचे VIP, हे बघ, सरांनी इशारा केला होता पण ते ऐकतच नव्हते. मग आम्ही बाहेर पडून चप्पल स्टँडकडे निघालो, जिथे आम्ही चप्पल ठेवली होती. तर मित्रांनो, रोपवेच्या आधी हे राईट साईडला चप्पल स्टँड आहे आणि तो पुढे व्हाईट कलरचा जो आहे तो हॉस्पिटल आहे. तर पार्किंगचा कोणाला काही जर प्रॉब्लेम येत असेल तर हॉस्पिटलच्या खाली गाड्या लावू शकता. आतली गोष्ट म्हणजे हॉस्पिटलच्या खाली गाड्या लावल्यावर तिथे पार्किंग फ्री आहे आणि बाजूलाच संडास बाथरूमाची सोय आहे. स्टँडवरती ठेवलेल्या चपला आम्ही कुपन देऊन परत घेतल्या. सो मित्रांनो, धन्यवाद. आजचा व्हिडिओ खूप छान झाला आणि खूप आपलं VIP दर्शन झालं, खूप मजेत झालं. तर आपण ह्या दर्शनानंतर आपल्या VIPची एक छोटीशी बाईट घेतलेली आहे. ती छोटीशी बाईट बघा. तर मित्रांनो, आपल्यासोबत आज VIP आहेत. VIP त्यांचे PA सोनू आपल्यासोबत जोडलेले आहेत. तर सोनू, आज तुम्हाला सरांबरोबर जीवदानी दर्शन घ्यायला कसं वाटलं? एकदम मस्त वाटला आणि मन शांत झालं असं वाटतं. आणि खूप दिवसानंतर आम्ही गेलोत वरती आणि सरांचं VIP दर्शन खूप चांगलं होतं. ओके, म्हणजे कसं वाटलं? एन्जॉय केलं काय सरांबरोबर VIP दर्शनला? ओके सर, तुम्हाला काय वाटतं आज तुम्ही VIP दर्शनाने म्हणजे सोनूला घेऊन आलात, मला घेऊन आलात, तर कशासाठी, म्हणजे काय होतं आजच्या दिवसाचं आजचं हे काय?
असं काय होतं असं काय नाही, पण आपलं असंच एक देवाला जायचं म्हणून आलो सकाळी सकाळी लवकर गेलो, बरं वाटलं, जरा मन प्रसन्न झालं, एकदम शांत एकदम. ओके सर. तर सर मला असं तुम्हाला एक विचारावंसं वाटतंय की आपल्याला आज बोकड कापायचं आहे, तर त्याचं रहस्य काय आहे? रहस्य असे काय नाही, आपलं ग्राउंडवर बसल्या बसल्या ठरलेलं की बाबा आपण देवाला एक बकर कापू असं, त्या हिशोबाने. बाकी असं काय नवस पिवस काय बाबा मला मोठं काय सोनं चांदी भेटली असं काय नाही. एक देवाला आपलं एक श्रद्धा म्हणून आपलं देवाला एक बकर कापलं, बाकी काय नाही. ओके सर. आमचे ओके विजय मामा ते भरपूर झालेलं, आमचे एक विजय मामा आहेत हां. त्यांचे भरपूर झालेलं कापू कापू. मग एक दिवस आमचा आजचा दिवस ठरला, आज कापू टाकला, बाकी काय नाही. ओके सर, धन्यवाद. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि मलाही खूप आनंद झाला की आज मी VIP दर्शन तुमच्यामुळे केलं आणि VIP ट्रीट आज मला भेटली. धन्यवाद सर.